मानवतेचे मोल हे केवळ शब्दात नाही तर ते कधी कधी कृतीतून अधोरेखित होते. याचा प्रत्यय कारंजा येथील पशुचिकित्सक डॉक्टर राजेंद्र वडते यांनी नुकताच दिला. रस्त्यावर उपेक्षित अवस्थेत भटकणाऱ्या एका व्यक्तीशी त्यांची नजरभेट झाली आणि त्या क्षणी त्यांना मानवता हीच माणसाजवळील सर्वात मोठी संपत्ती आहे असे वाटले. त्या व्यक्तीला केवळ जगण्यासाठी मदत करणे इतकाच हेतू नव्हता, तर समाजाने दुर्लक्षित केलेल्या त्या माणसाला पुन्हा माणूस असल्याची जाणीव करून देणे, त्याला प्रतिष्ठेने उभे करणे ही त्यामागची खरी भूमिका होती. त्यानुसार त्यांनी त्या व्यक्तीस स्वतः आंघोळ घातली, त्यांचे केस कापले आणि स्वच्छ कपडे घालून दिले. डॉक्टर वडते यांनी ही मदत दयेपोटी नव्हे तर माणुसकीच्या आदरातून केली असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यामागे कुठलाही दिखावा नव्हता, प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती, तर होती ती केवळ संवेदनशीलता. मात्र डॉक्टर वडते यांच्या या कृतीची माहिती समोर येताच नागरिकांकडून त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यात आले. अनेकांनी ही घटना माणुसकीचा जिवंत संदेश देणारी असल्याची भावना व्यक्त केली. या संदर्भात डॉक्टर राजेंद्र वडते म्हणाले, आपल्याला अनेकदा असे वाटते की मदत म्हणजे पैसाच आहे, पण काही वेळा मदत म्हणजे काळजी आणि दयाळूपणा देखील असते. जर आपण एका व्यक्तीला हे दृश्यमान करू शकलो तर हे जग थोडे अधिक चांगले होऊ शकते. आपण कितीही व्यस्त असलो तरी मनुष्य आणि प्राणी मात्रांना दयाळूपणे बघण्यासाठी वेळ काढला पाहिजे. भौतिक प्रगतीच्या स्पर्धेत संवेदना हरवत चालली आहे. डॉक्टर वडते यांचे हे कार्य समाजाला अंतर्मुख करणारे आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.